दत्तात्रय जाधव सर जे आहेत यांनी विविध फळबागा केलेल्या आहेत. त्यांची खूप मोठी नर्सरी उदंड वडगाव या ठिकाणी आहे, तालुका जिल्हा बीड. तर आज त्यांच्याकडून आपण ह्या मोसंबीच्या बागाबद्दल माहिती जाणून घेऊया. सर, हे बाग किती दिवसाचा आहे? खूप मोठा बाग आहे. आता 4 वर्षे आणि 4 महिने ह्याला लागवडीची रोपं लागवड होऊन झालंय. त्याची जात आहे न्यू सेलर. तर हे जे रोप आणली होती आपण बाहेरच्या नर्सरीवरून आंबोडवरनं. तर आता 3 वर्ष आम्हाला आंतरपीक घेता आलं, पण आता हे 4थ्या वर्षाला आंतरपीक घेता नाही आलं, कारण तोपर्यंत आंतरपिकामुळेच आमची झाडाची साईज बनलेली आहे. कारण त्याला मधल्या आंतरपिकामुळे याला खत वॉटर सिल्वर मिळालं, मल्चिंग असल्यामुळे त्यालाही बऱ्यापैकी फायदा झाला. त्याच्यामुळे आमची झाडाची असं वाटत नाही की आता तुम्ही झाडाचं खोड बघू शकता. आता हे बघा, इथं बघू शकता आपण, 4 वर्षाचं झाड आहे फक्त. पण असं वाटतं की जणू काय 8 ते 9 वर्ष असं शेतकरी म्हणतात किंवा तुमच्या झाडाची साईज लय बनली. हे फक्त आंतरपीक पण घेणं फार महत्वाचं आहे 3 वर्षापर्यंत, जेणेकरून त्यांना खत पाणी सर्व मिळत आहे. कोणते पिकं घेतलेले सर? भाजीपालाच, मिरची असेल, टोमॅटो असेल, खरबूज असेल, अशी पिकं म्हणजे त्याला वॉटर सिलेबल सगळं मिळालं. त्याच्यामुळे ह्याची साईज झाडाची चांगली बनली. आता इथून पुढे आंतरपीक घ्यायची गरज नाही, साईज वाढली. इथून पुढे मोसंबीत. आणि मला वाटतं शेतकऱ्यासाठी ज्यांच्याकडे पाणी बऱ्यापैकी त्यांनी मोसंबीचा बाग घ्यायला हरकत नाही, कारण कमी खर्चातलं उत्पन्न देणारं पीक आहे. सरासरी 18-20च्या कमी तर मला वाटतं जागेवरचे भाव यायचे नाहीत आतापर्यंत. आता आमचा कालचाच 22-23 दिला भाव. मग जागेवर ही मोसंबी तोडून घेऊन जाणार 22 रुपये किलो पर्यंत. 18 पासून ते हायएस्ट. थोडी शोकांतिका अशी काही जी व्यापारी आहेत मोसंबीचे, ती 1 टनाला 100 किलो काढताय घेतात, म्हणजे 10 टनाला 1 टन काढताय. तर त्यांची ती मजुरीच घेतात असं म्हणा हरकत नाही. जागेवर आपण म्हणतो बाबा काय टेन्शन नाही जागेवर, पण की 10 टनला 1 टन डायरेक्ट करतीये. 11 टन भरला तर 10 टन भरला वजन काटा खूप मोठा. मग आपण म्हणतो आहे तर काय टेन्शन नाही, पण ते 1 टनाचा खर्च काढतात, ते टनाचा खर्च काढून घेतात. आता हे जे मेजरमेंट आहे झाडाचं, मध्ये रुंदी किती आहे सर? नाही, याची बघा 15 बाय 15 अंतर आहे, म्हणजे अशी रुंदी 15 आणि अशी 15. पण माझ्या मते असं आहे की 18 बाय 18 मोसंबी असली पाहिजे. 18 बाय 18 180 झाड बसतात फक्त. खर्च लागवडीचा काहीच नाही. एक प्लॅन बसतो 60 रुपयाला फक्त. एक रोप 60 रुपयाला. 180 एकरी बस 180 कलम बसतात समजा. एकरी 180 कलम बसतात. 50 ते 60 रुपयाला कलम भेटतंय आपल्याला. आणि हे आपले 4 वर्षाचं आहे. तर सर, एकरी सुरुवातीला किती खर्च आला आपल्याला याच्यासाठी? नाही, खर्च म्हणजे तो रोपांचाच काय खर्च. आता हे 3 एकरचा प्लॉट आहे. 3 एकरचा आहे का? 3 एकर म्हणजे बघा त्याला काय, 3 एकरचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये काय, आता समजा आपण 180 ला रुपये गुणिले समजा 600 650, थोडी आमची संख्या दाट झालेली, पातळच पाहिजे होती. आताच आपण बघू शकतो 15 बाय 15 ला थंडी खिटली. आता ही 4 वर्षात खिटली. याच्या नंतर जर 15 वर्ष बाग म्हणलं तर किती फिट होईल? तर 18 बाय 18 वर शक्यतो शेतकऱ्यांनी मोसंबी लावा असं मला लागवड केली पाहिजे. आणि दुष्काळी भाग असेल किंवा कमी पाण्याच्या भागावर ही मुरमाड जमिनीवर बी हे झाड येऊ शकतं. दगड आहे, पूर्ण दगडावर जमीन आहे, तरी पण इथं चांगली बाग आलेली आहे. मग तुमचा याचा सुरुवातीचा खर्च निघालेला आहे म्हणायचं. खर्च निघून गेला. आता काही नाही, आता इथून पुढे आंतरपीक नाही, स्पेशल याचे. पण मला वाटतं सरासरी 1.5-2 लाख रुपये मोसंबी देईल असं मला वाटतं. एक एकरला 2 लाख रुपये आरामात देईल असं मला वाटतं. वर्षातून किती जावं येतं हे? 2 भार येतात. 2 म्हणजे 1-1.5 लाख एका भारात आणि दुसऱ्या एका भारात 3 लाख रुपये एकरी देऊ शकते असं मला वाटतं. देऊ शकते. आपण जालन्यामध्ये पण एका शेतकऱ्यांची मुलाखत घेतली, त्यांनी पण तेच सांगितलं की 1.5 लाख ते त्याच्या प्लसच उत्पन्न निघतंय. आणि कुठल्याही भागामध्ये तुम्ही जर अजून स्प्रे केले, अजून खताचे शेणखताचा जर डोस वाढला तर अजून पण वाढू शकतात. विविध गुणवत्ताधारक फवारणी किंवा खताचे सेंद्रिय खताचा डोस जर केला तर आपलं उत्पन्न 100% वाढणार आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो की कसे हे फळ लागलेले आपण जवळ येऊन पाहू शकतात की जास्त प्रमाणात आपण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या शेताबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि तरुण विद्यार्थी शेतकऱ्यांनी याच्याकडे एक चांगलं उत्पादन म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर आहे का सर? ठीक आहे. तर याच्यासाठी फवारणी आणि खत किती वेळेस करावं लागतं किंवा कोणते करावं लागतं? नाही, त्याचं ना, त्याला आता बघा ताण वाढता, त्याला आपल्याला ताण द्यायचा समजा डिसेंबर मध्ये. ह्या टायमाला खत भरणी करायची त्याची नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट मे मध्ये म्हणजे मृग भार धरण्यासाठी बेसल डोस म्हणा, शेणखत म्हणा, जी काय तुम्हाला द्यायचे ते मटेरियल त्याच वेळेस द्यायचे. आणि अजून मधून फक्त फवारणी द्यायची त्याला. किती द्यावं लागते सर वर्षातून? 3-4 फवारण्या महत्वाच्या दिल्या तरी ठीक होऊन जातात. आणि खत कोणती द्यावं लागतं? शेणखत महत्वाचं आहे. शेणखत महत्वाचं आहे. आणि व्यापारी स्वतः येतात का सर न्यायला? येतात, स्वतः येतात, बघतात, त्यांना पसंत पडतं, शिडे लावून माल काढतात. त्याची काही अडचण नाही पडत. आणि ह्या इकडच्या वातावरणात हे पीक येऊ शकते का? येते, काही अडचण नाही त्याला. चालतंय. तर 1 एकर पासून आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये हे पीक घेऊ शकतो? घेऊ शकतो, काही अडचण नाही त्याला. तर सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो. धन्यवाद.